काही दिवसांपूर्वीच आपण आपल्याच माध्यमाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील पूर्ण मराठी जनतेतील लोकांना संमेलन स्थळाचं नाव आपण छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं देतोय असं जाहीर केलं. मुख्य सभागृह जे आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देतोय. एका सभागृहाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव देतोय. एका सभागृहाला बहिणाबाई चौधरींचं नाव देतोय. प्रवेशद्वारांना आपण वेगवेगळी नावं द्यायची ठरवली. त्यामध्ये लोकमान्य टिळकांचं नाव घेतलंय आपण, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं नाव देतोय. एका ठिकाणी बाजीराव पेशवे यांचं पण नाव देतोय. तर अशी वेगवेगळी आपण नावं दिली. ही नावं दिल्यानंतर एका वर्गाचं असं म्हणणं यायला लागलं की तुम्ही कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचं प्रमोट करताय की काय. तर तसं काहीही नाही. आपल्या ह्या संमेलन जेव्हा दिल्लीत मिळालं तेव्हाच खरं तर आपल्याला सर्वांना अभिमान वाटण्यासारखी ही गोष्ट होती की अभिजात दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये आपल्या मराठी जनांचा जागर होणं हे खूप महत्त्वाचं होतं. म्हणून आपण सर्व गट तट बाजूला करून सगळेजण एकत्र येऊन मराठी म्हणून आपण दिल्लीत संमेलन मोठं करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांना सोबत घेतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना ते स्वतः या संमेलनाच्या एका उपक्रमाला उपस्थित राहिले होते. मुरली अण्णा स्वतः या संमेलनासाठी आपल्याला मदत करतायत. नितीन गडकरीजी एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. राज ठाकरे स्वतः साहित्य संमेलनाच्या लोगोच्या उद्घाटनाला आले होते. तर हे संमेलन कुठल्याही राजकीय विचारधारेशी संबंधित नसून मराठी अभिजानांचा, मराठी भाषेचा जागर करण्यासाठी आपण दिल्लीत करतोय असं म्हणून सर्वांनी एक द्वेष न बाळगता सगळ्यांनी एकत्र येऊन दिल्लीत एकत्र यावं असा आम्ही प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या संस्थांनी, डोंबिवली कल्याण आणि वेगवेगळ्या संस्थांनी डिमांड केलं आहे की सावरकर यांचं नाव यावं आणि म्हणजे रिक्वेस्ट केली आहे की त्यांचं नाव का नाही आलं, बिकॉज ते पाठ होते एका वेळेस अध्यक्ष. नक्कीच ते मुंबई येथे झालेल्या 23व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. मला वाटतं त्यांची जरा माहिती कच्ची आहे. आपण सरहदबद्दल त्यांनी जरा थोडी माहिती घ्यावी. सरहदचं सुरुवातीचं काम हे वंदे मातरम संघटनेचं काम आहे संजय नहार सरांचं. त्यावेळेस आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवरच ती संघटना चालत होती, आजही चालते. मी स्वतः त्या संघटनेचा विद्यार्थी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांचा थोडासा अभ्यास कच्चा आहे. आपण 98 साहित्य संमेलनाच्या सावरकरांसोबतच जे आजपर्यंत 97-98 साहित्य संमेलन झाली त्या सगळ्याच संमेलनाध्यक्षांच्या त्यांच्या नावाचं आपण एक उद्यान करतोय पुण्यात, जो मराठीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रयोग असणार आहे. तर हे ते अभ्यास करत नाहीत आणि केवळ एखादा द्वेष बाळगून आम्हाला धमक्या देण्याचा प्रयत्न करतायत. हे खरं तर खेदजनक गोष्ट आहे. ते मेसेज करतायत, कॉल करतात आणि कॉल रेकॉर्ड होऊ नये म्हणून आपल्याला व्हॉट्सअप कॉल करतात आणि सांगतात की नाही तुम्ही हे नाव घेतलंच पाहिजे. आता कसं आहे, ज्ञानेश्वर माऊलींपासून संत नामदेव, संत एकनाथ, तुकाराम महाराज ते आत्ताच्या ताराभवाळकरांपर्यंत लाखो मराठी लोकांचं योगदान आहे आपल्या मराठी भाषेसाठी आणि म्हणूनच ती अभिजात आहे. आता गव्हर्नमेंटनं पण तो दर्जा आता जाहीर केला. तर पर्टिक्युलर कुठल्या तरी एका व्यक्तींचंच नाव असलंच पाहिजे, थोड्याशा मर्यादा येतात. आपण सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अजून पण आम्ही त्यांना विनंती करतोय. इव्हन त्यांच्या माहितीसाठी नाशिकमध्ये जे साहित्य संमेलन झालं त्यावेळेस सुद्धा आम्ही वंदे मातरम संघटनेकडून मागणी केली होती की स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुरुवात तिथं होती, तर तिथून त्यांचं नाव असावं म्हणून आम्ही पण तेव्हा मागणी केली होती. तर त्यांचा अभ्यास कमी आहे. आपण त्यांचं नाव घेणार आहोत. इव्हन जे मुख्य सभागृह असणार आहे तालकटोरा स्टेडियममधलं, ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं नाव दिले, त्या सभागृहात सुद्धा आपण हा सगळ्या साहित्य संमेलनाध्यक्षांचा माहितीपट उलगडणार आहोत. त्यामध्ये सावरकर येणारच आहेत. सावरकरांसोबत गोडसेंच्या नावाची देखील मागणी केली गेली, धमक्या दिल्या गेल्या. त्याचंच आम्हाला विशेष वाटलं आणि वाईटही वाटलं. खरं तर आपण मराठी माणूस, महाराष्ट्र हा देशाला विचार देणारं राज्य आहे. आजपर्यंत महाराष्ट्राने देशाला विचार दिला. देशाला एक स्वातंत्र्य चळवळीपासून अगदी एन्शियंट इंडियापासून आत्तापर्यंत आपण महाराष्ट्राला दिशा देत आलो आणि त्या महाराष्ट्रामधून जर असं नथुराम गोडसेसारख्या देशद्रोहाचं नाव एखाद्या संमेलनामध्ये द्यावं अशी जर मागणी येत असेल तर ही खरंच सगळ्याच मराठी माणसांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय रिप्लाय दिलेला आहे की त्यांनी गोडसेचं नाव सांगितल्यानंतर तुमची भूमिका काय होती आणि सावरकरांच्या याच्याबद्दल तुम्ही त्या धमक्यांना किंवा त्या फोनला उत्तर काय देता? आम्ही त्यांना असंच म्हणालो, खरं तर हा वाद करण्याचा विषयच नव्हता. सगळ्यांनी एकत्र येऊन संमेलन केलं पाहिजे ही आमची मागणी आहे. परंतु आम्ही त्यांना तरीही आम्ही संयम बाळगतोय आणि त्यांना म्हणतोय की तुमचे जे काय असेल ते साहित्य महामंडळाकडे लेखी निवेदनं द्या, लेखी स्वरूपात तुम्ही मागण्या कळवा. आपण साहित्य महामंडळासोबत बसून डिस्कस करून त्या विषयावर आपण मार्ग काढू. पोलिसांना कंप्लेंट करणार आहेत का? कारण की दिल्लीत हे संमेलन होणार आहे. दिल्ली पोलिसांकडे कंप्लेंट करणार आहेत का? कारण की धमक्यांचे कॉल नाही, आम्ही अजून तर तसा निर्णय घेतलेला नाही सरहद संस्थेकडून. कारण आपलीच माणसं आहेत, आपल्याच माणसासाठी ती मागणी करतायत. त्यांच्या काही मागण्या चुकीच्या नाहीत. एका तर व्यक्तीनं मागणी केली की तुम्ही आमच्या संत नामदेवांवर अन्याय करताय. तसं नाही आहे. त्यांनी परत मी म्हणतो की त्या लोकांनी अभ्यास करावा. संत नामदेवांच्या नावाची दिंडी नांदेडवरून काढतायत. संत नामदेवांच्या गुमाने ते साहित्य संमेलन सरहदनं घेतलं.
आता त्यांच्या स्थळाला 50,000 लोक जवळपास भेट देतात. तर तुम्ही संत नामदेवांचं पण नाव नाही घेत असं कसं काय म्हणू शकता? त्यांचा अभ्यास थोडा कमी आहे असं मला वाटतं. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.